माणूस संगतीशिवाय राहू शकत नाही। मनुष्य हा संगतशील आहे। संगत कोणाची ना कोणाची करतो, परंतु जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की माणसाने अशाची संगत केली पाहिजे की ज्या संगतीमुळे आपलं भलं होईल। म्हणून अनेक संतांनी किंवा तुकोबारायांनी ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे की आपण संगत करावी, चांगल्याची संगत करावी किंवा संतांची संगत करावी। आणि त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय होतं, आपल्या हिताच्या गोष्टी आपल्याला कळायला लागतात। म्हणून एक दिवशीचा प्रसंग आहे। राज दरबारामध्ये राजा आपल्या प्रधानाला बोलत आहे आणि प्रधानजी म्हणतात हा मनुष्य वाईट वागतोय, त्याचं कारण एक आहे, कारण त्याची संगत आहे। जसे त्याचा मित्र परिवार आहे त्याप्रमाणे तो वागतोय। पण राजेसाहेब म्हणतात काय कर तुम्ही संगतीचा परिणाम सांगताय, जर मनुष्य चांगला असेल ना, तो चांगला असेल ना, दुसऱ्याचं काहीच घेणं देणं नाही। हा त्यानं जर ठरवलं चांगलं वागायचं तर दुसरे कितीही बिघडवणारे आले तरी बिघडत नाही माणूस। पण प्रधानजी काय म्हणतात, राजेसाहेब तुम्ही जरी म्हणत असतात तरी पण संगतीचा परिणाम हा माणसावर होतच असतो। पण राजेसाहेब ऐकायला तयार नाहीत आणि प्रधानजीने ठरवलं की संगतीचा परिणाम नेमकं काय असतो हे राजेसाहेबाला दाखवायचं। आणि काही दिवसानंतर प्रधानजीने 2 पोपट घेतले आणि पोपट घेऊन एक पोपट कासायाच्या घरामध्ये ठेवला आणि एक पोपट मात्र ब्राह्मणाच्या, शुद्ध ब्राह्मणाच्या, चतुर्वेद पाठ असणारा असा जो ब्राह्मण आहे अशा घरी तो पोपट नेऊन ठेवला। परिणामतः काही दिवसानंतर राजेसाहेब आणि प्रधानजी हे कशासाठी निघालेले आहेत, भ्रमंती करण्यासाठी। आपल्या राज्यामध्ये काय चाललंय काय नाही प्रत्येकाचं हित गुज तपासण्यासाठी प्रधानजी आणि राजेसाहेब निघालेले आहेत, वाटचाल करत आहेत। आणि वाटचाल करता करता आता कसायाच्या घराच्या समोर राजेसाहेब आलेले आहेत आणि राजेसाहेबांनी पाहिलं अतिशय टुमटुमीत असा गुपगुपीत त्यांना पोपट दिसलेला आहे। त्या पोपटाला पाहिल्यानंतर राजेसाहेबांचं सुद्धा मन भारावून गेलं आणि राजेसाहेबांनी त्या पोपटाकडे पाहता पाहता त्या पोपटाच्या जवळ गेले आणि गेल्यानंतर तो पोपट बोलायला लागला। काय बोलत होता पोपट, या धरा, याला धरा, पकडा, मारा, अशा पद्धतीने तो बोलायला लागला। राजा आहे समोर, परंतु तो काय म्हणत होता, धरा, पकडा। कारण कसायाच्या घरामध्ये दुसरा ऐकायला काय मिळणार आहे, उठलं की कापाकापी। म्हणून त्याच्यावर परिणाम झाला। काय परिणाम झाला, राजेसाहेबांनी सांगितलं याला पटकन जंगलामध्ये सोडा, नाहीतर याला मारून टाका। प्रधानजीने म्हणले तसं काही नाही राजेसाहेब, थोडा वेळ थांबा। का थांबायचं, याला मारून टाका, हा घाण बोलायला लागला, याचं काय खरं आहे, याला पटकन मारून टाका। राजेसाहेब चिडलेले, प्रधानजी मात्र शांत आहे। प्रधानजी म्हणतात अरे शांत राहा राजेसाहेब, आपल्याला अजून एकांच्या घरी जायचंय। आणि मग राजेसाहेब आणि प्रधानजी आणि पोपटही 3 जण निघालेले। कुठे गेले, जिथं वेद पठण केलेले ब्राह्मण होते त्या ब्राह्मणाच्या घरी मात्र पोहोचलेले आहे, त्या सज्जनाच्या घरी पोहोचलेले आहे। आणि पोहोचल्यानंतर तिथं सुद्धा त्यांना पोपट दिसला आणि पोपट दिसल्यानंतर राजेसाहेबांनी विचार केला की हा सुद्धा पोपट तसाच म्हणेल, मारेल, जोडेल, काहीतरी म्हणेल। त्याच्यामुळे या पोपटापाशी जाण्यापेक्षा आपलं प्रधानजीने आणलंय आपल्याला, त्याच्यामुळे काय करायचं ते तिकडे करू। पण प्रधानजीने मात्र राजेसाहेबाच्या हाताला धरलं आणि राजेसाहेबाला त्या पोपटापर्यंत नेलं। आणि त्या पोपटापर्यंत गेल्यानंतर तो पोपट बोलायला लागला, या राजेसाहेब तुम्ही आलात, तुमची आमच्यावर कृपा आहे, तुमच्यामुळेच हे सर्व काही चालतंय आणि तुमच्या आशीर्वादानेच आमचं पोट भरतंय। या राजेसाहेब आपलं स्वागत आहे, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम, अशा प्रकारे स्तुती करायला लागला। आणि स्तुती करताना राजेसाहेब अतिशय खुश झाले। राजेसाहेबांनी लगेच काही दिवस गेले, यांना मी एक कसायाच्या घरी ठेवला आणि एक मात्र तो कुठं ठेवला, ब्राह्मणाच्या घरी ठेवला। परिणामतः राजेसाहेब त्यांच्या संगतीमध्ये परिणाम झाला आणि संगत जशी लाभते तसं माणूस घरलाही जातो आणि म्हणून माणूस बिगडलाही जातो। म्हणून संत महात्म्याने जसं पोपटाची संगतीमुळे पोपटावर परिणाम झाला, त्याच पद्धतीने मनुष्यावर परिणाम होतो।
म्हणून माणसाने विचार केला पाहिजे की आपण कोणाच्या संगतीत राहायचं. विठ्ठल